बोल. आज काकीला पैसे पकडून दे ना. का? काकी सोनं लुटायचं म्हणत होती. चोरी केल्यावर पैसे पकडून देतात नवा. काय झालं? अरे सोनं लुटायचं म्हणजे चोरी करायची नाही. मग आज दसरा आहे की नाही? हो. मग दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं एकमेकांना देऊन नमस्कार करतात, शुभेच्छा देतात. आपट्याच्या पानांना सोनं असं म्हणतात. पण असं का करायचं असतं? लाडू, अरे ती आपली परंपरा आहे. अरे आपट्याच्या झाडाच्या पानांना सोन्याचा मान दिलाय. आजच्या दिवशी आपल्या कोल्हापूरच्या दसरा चौकात मोठा छबिना निघतो. छबिना म्हणजे? छबिना म्हणजे मोठी मिरवणूक. त्यात मानाच्या पालख्या, हत्ती, घोडे, उंट असायचे पूर्वी. आता फक्त पालख्या निघतात. का? सगळ्यात पहिल्यांदी शाहू महाराज ती पानं देवाला वाहतात आणि मग सगळी जनता ती पानं शुभेच्छा देण्यासाठी घेते आणि त्याला सोनं लुटणं असं म्हणतात. कधी असतं हे? संध्याकाळी. आपण जाऊया? हो, पण संध्याकाळी. अंजली, हा? आम्ही देवळात जाऊन आलोय. घरातली पूजा करायच्या आधी मळ्यात जाऊन मळ्यातली पूजा करून घेऊ. काय? चालेल, निघूया आपण. माझी तयारी सगळी झालीच आहे. चला. काय मस्त काढल्यावर रांगोळी, खरंच एक नंबर बर का. थोडं हे हिरवं हिरवं जरा जादा जवळ आलंय आणि ते पिवळं पिवळं बी जादा जवळ आलंय. खरं जरा लांब लांब असतं की नाही अजून छान. अंजली, सूरज तयार आहे ना? चला मळ्यातली पूजा उरकून येऊ. हो, पण ते बाहेर गेलेत. बाहेर कशाला? अहो, ते गुजरीमध्ये गेल्यात दागिना आणायला. अरे दुपारी गेला असतं चाललं नसतं व्हय. एक तर राणा पण नाही, मळ्यातली पूजा कोण करणार? आपण जाऊया. ठीक आहे सुनबाई, चला तुम्ही आमच्या बरोबर. ते खरं सकाळ धरणं आमचं डोसकं लई दुखायलंय बघा. आजकाल लय नाजूक झाली आहे तुमची तब्येत. सगळी कारणं तयार असतात. नाही नाही, कारण कुठं मामांची. ते हे वातावरण बघा कसं सारखं बदल होतोय का नाही, त्याच्यामुळे जरा डोसकं धरलंय. त्यात सणासुदीचं दिवस आहेत आणि त्यात डोसकं खरं लई दुखायलंय. बस झाली कारण, बस झाली. अंजली चल आपण जाऊ, बरकत आहे तिकडे. चल. अगं देवा, डोसकं दुखायलंय बाई आज आमचं. आबा, आधी तुम्ही चहा पिऊन घ्या, मग निघूयात आपण. बर चल. या. चल. साहेब आले. येस. नमस्कार. नमस्कार. या. अरे वा, मस्त घे. होय. सगळी तयारी जयच झाली की. होय. अहो करायलाच पाहिजे की साहेब. वर्षभर ह्या तर आपल्याला साथ देतात, आपल्या संग राबत्यात. आज त्यांच्या पूजेचा दिवस आहे बघा. बरकत, तू आहेस म्हणून मला आहे बघ. राणा तुझ्या जीवर कायम बिन घरी असतोय. साहेब माझं कामच आहे ते. परत पहिल्यांदाच राहणार ह्या दसऱ्याच्या पूजेला नाही बघा. पाहिजे होता ते. राणा नसलं म्हणून काय झालं, तू आहेस की. ते तर आहेच की. बरं चल पूजा करून घेऊया. बरकत, हा. ठीक आहे. अरे आजच्या पूजेचा मान तुझा. मी राबणाऱ्या हाताने पूजा करायची असते. घे. पण साहेब अहो मी. अरे घे. पण साहेब तुम्ही कर. बरकत भाऊजी, तुम्हीच करा पूजा. अहो, वर्षभर या सगळ्या अवजारांचा तुम्हीच तर वापर करता. तुमचाच हक्क आहे या पूजेवर. अहो, पण करा तुम्ही वहिनी- पूजा करा. घे घे. चल.
बरकत हा? दुपारी घरी जेवायला यायचं बरं का? हो कशाला, जेवण बनवून ठेवले मी सगळं. एवढ्या लवकर? होय, उद्या आपल्या लाडूची पहिली कुस्ती आहे ना, त्याची जय्यत तयारी करायची आहे मला. सनीदारांनी उद्या ना पूजा झाली रे झाली की लगेच मला यायला सांगितली बघा. कसली तयारी करणार? ते आता तिथं पोहोचल्यावर सांगतो म्हणलं. आता मी जेवणार आणि लगेच तिकडे जाणार आहे बघा. बरं ठीक आहे, करा तुमच्या मनासारखं. पण लाडूची पहिली कुस्ती जोरदार व्हायला पाहिजे. होय, आपल्या लाडूचं लय कौतुक आहे बघा सगळ्यांनी. नेमकं मला मुंबई जावं लागते, त्यामुळे पहिली कुस्ती बघायला मी नसणार. साहेब तुम्ही या की लवकर, मग शेवटच्या कुस्तीला आला तर बेस्टच बघा. बघू, जमलं तर नक्की येणार. बरं चला, इथली पूजा झाली, घरची पूजा करायला पाहिजे. अंजली निघूयात का? हो निघूया. बरकत भाऊजी येतो हा, संध्याकाळी नक्की या. हा चल. चला येतो. ही झाली सरस्वती. अडू, ही पाटी पेन्सिल म्हणजे आपलं शस्त्रच आहे. शिक्षण माणसाला लढायला शिकवतं. हो, मोठमोठ्या शस्त्रांनी जे होत नाही ते या शिक्षणामुळे होतं. पण राणा भाऊजी शाळेला न जाताच लय काय काय शिकलं बघा. शिक्षण फक्त शाळेतच असतं असं काही नाही. आबा, आबा, काय रे सूरज, अरे दसऱ्याची पूजा आहे, तू कुठं काय झालत? दागिना नाही गेलत, आणलं काय? आणलाय की. चला सनीदा, हा? पूजा करून घ्या बरं आपल्या शस्त्राची. नाही, तुम्ही करा. आजपासून आपलं शस्त्र बदलले. म्हणजे जी आजपासनं हळू. आजपासनं हे आहे आपलं शस्त्र. लॅपटॉप? लॅपटॉप? अहो पण तुम्ही तर दागिना आणायला म्हणून बाहेर पडला होता ना व? शिक्षण हाच खरा दागिना. वहिनींच्या शाळेत लिहिलंय, वाचलेस का कधी? पण तुम्ही लाडूसाठी लॉकेट आणणार होता ना व? लाडू कधी सोन्याचं लॉकेट घालेल काय? हे लाडू पाहिजे काय सोन्याचं लॉकेट? नको नको, लय चोरांनी पाहून नेलं म्हणजे. बघितलं, घाबरला पैलवान. नाही नाही, तसं घालूच वाटत ना. एवढंच जर होतं तर आमच्यासाठी एखादा दागिना आणायचा. हे सोंग कशाला आणलंय? लवकरच मी माझा नवा बिझनेस सुरू करणार आहे. कसला बिझनेस? कळते मी, तू पूजा कर. आबा, लवकरच मी आणि उद्या नवा बिझनेस सुरू करणार आहे. वा, कसला बिझनेस? उद्या जरा फायनल मग सांगतो. पण ह्या टायमाला फुल गॅरंटी आपली. तुम्ही नुसतं पाठीशी उभं राहा. सूरज, अरे आम्ही कायमच तुझ्या पाठीशी आहे. जे काय करायचं ते चांगला विचार करून करा. आबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. चला
आमची निघायची वेळ झाली. श्रीपती बॅग ठेव गाडीत. आबा हम्म. तुम्ही मला छबींना दाखवणार होता ना. अरे उद्या एक महत्वाची मीटिंग लागली आहे गाड्या. तू एक काम कर, काका बुका बरोबर जा. हा सूरज, त्याला छबीनं दाखवून आण. होय लाडू आपण जाऊया की. हा बरं. आबा उद्या माझी मॅच आहे. हम्म. मुंबईला गेल्यावर आनंदाला लगेच पाठवून द्या. तुझी कुस्ती बघायला राणादा येणार म्हणजे येणार. माऊ माझी कुस्ती बघायला राहणार येणार. राहणार तर मी कुस्ती जिंकणार. काका बोका हा? सुरू कर टीव्ही. अरे अरे टीव्ही नाही त्यो. अरे याला लॅपटॉप म्हणतात. नाही का नाही लॅपटॉप म्हणतात. हे बघ लॅपटॉप नाही रे लॅपटॉप. लॅपटॉप का म्हणतात. अरे लॅपटॉप म्हणतात कारण आपण इथं मांडीवर ठेवतो की नाही याला इथं म्हणून. हे बघ तुला दाखवते बघ इकडे. ठीक आहे नाही असं करायचं. झालं का सुरू. आवाज पण येतोय. अरे कॅमेरा बी याच्या आधी बघ दिसते बघ. हे बघ इथं बघ. हात कर हात कर हात कर. कसं दिसते. बर चला आम्ही निघतो. आबा आपण राणाजी येणार येणार म्हणतोय, पण उद्या लाडून विचारलं तर काय सांगायचं. अंजली, उम्मीद ते दुनिया कायम आहे. आपण पॉझिटिव्हिटी सोडायची नाही. लाडूला राणा येणार असंच सांगायचं. काही झालं तरी उद्या लाडूनी मैदान मारायलाच पाहिजे. त्याच्या सत्काराला आम्ही येतोच. हो लाडू पैलवान. आबा हा उद्या पाठवा बरं का राहणार आला. अरे राणादा येणार म्हणजे येणार. चला मी सांगितलं तेवढं लक्षात ठेव. हो आबा, उद्या लाडू जिंकणारच. मी जिंकवणार त्याला. चला येतो आम्ही. चला लाडू. सावकाश जा. आबा लवकर या आणि राहणाराला पाठवून द्या. पाठवणार पाठवणार. साहेबराव असं लय मज्जा केली बर का. आम्ही लय गर्दी होती रस्त्या चौकात. मी सोनं बी लुटलं. तुला दाखवू काय. आम्हा कुठे गेलं सोनं. सापडं ना सोनं. साहेबराला घाबरू नको. आपला दोस्त आहे तो. सापडलं सापडलं. हे बघ वाजता तर तुला बी लय मज्जा आली असती. काय म्हणतोस. बरं बाबा पुढच्या टायमाला तुला घेऊन जातो. साहेबराव चंदे, उद्या माझी कुस्ती आहे. राणा दाबी येणार आहे. उद्या लय मज्जा करू. लय मज्जा येणार. राणा दे येणार. लाडू. ए लाडू लाडू. काकी आम्ही लय मज्जा केली कोल्हापूरला. ते सोड र. तू साहेबरावाला आता काय सांगत होतास. तेच की दसऱ्याची मज्जा. ते नव र. ते
राणा भाऊजींचं काय तर म्हणत होतास का नाही? काय म्हणत होता? हा, उद्या रानाला आल्यावर अजून मज्जा येणार. येडा र येडा. अरे लाडू, समधी जण का नाही तुला गंडवायलेत बघ. अरे बाळा, राणा भाऊजी उद्या नाही येणार. नाही येणार. आबा पाठवून देणार आहेत. अरे किती खुळ आहेस रे तू. खरंच राणा भाऊजी येणार नाहीत, तुझी शपथ. अरे बाळा, ते का नाही मुंबईत अडकल्यात. मुंबईत इतक्या लवकर येत नसतात बरं. नाही आबा म्हणालेत. लाडू ऐक, हे बघ, आबा माऊ समधी का नाही तुला फसवायलेत बाळा, आणि तू फसायलायस. हे बघ लाडू, तू हुशार आहेस का नाही? हा, काकीचं ऐकणार की नाही? खरंच तुझा रानादा येणार नाही बाळा. तू अजिबात फसू नगस काय. नाही रानाला येणार. आता जाऊन माऊलाच विचारतो. अरे आता येणार खरी मज्जा. गोदा का कटाची आमटी करूया काय? अगं सकाळीच केलती की. अव होय, पर लाडूला लई आवडली होती व. मग आता बी करूया की. बर कर. हा. पर खीर बी कर. गोदा का आपण आधीच भरपूर पदार्थ केलेत. असू दे ग. आता उद्या लाडू कुस्ती खेळणार आहे म्हणल्यावर आज जेवढं खायचं तेवढं खाऊ दे. होय गोदा का लाडू उद्या मैदान गाजवणार बघा. हो, लाडू कुस्ती भारीच खेळणार आहे मात्र नक्की. राणा असता तर बरं झालं असतं बघ. आणि 2-4 पदार्थ केले असते. आता लाडू कुस्ती खेळणार म्हणल्यावर त्यानं समजा पिवलं असतं. तर लाडूच्या कुस्तीलाच नाही ते. माऊ रानाला येणार नाही ना उद्या? नाही येणार आहे ते. नाही, तुम्ही सगळे मला फसवताय. रानाला येणार नाही मला माहित आहे. कोणी सांगितलं तुला? आम्ही म्हणजे लाडू पासून लपून ठेवायचं होतं काय? काय मग आधी तरी सांगायचं की आम्हाला. ए लाडू, अरे त्याचं काय झालं? आम्ही खोटं बोललो. येणार आहे हा तुझा रानादा, येणार आहे. नाही येणार. आता तू बी खोटं बोलायला लागली काकी. अरे नाही र, नेहमी खरं बोलावं. हे जसं तुझ्या माऊनं तुला शिकवलंय की नाही, तसंच आम्हाला बी शिकवलंय. आम्ही कशाला बरं खोटं बोलू? तू पाहिजे तर तुझ्या रानादाला फोन करून विचार. माऊ रानाला फोन कर. अरे आता कामात असतील ते. नाही, उद्या येणार आहे का नाही विचार आधी. कर फोन. हो का सांग माऊला. जाऊ बाई, करा किंवा एक फोन. नाही, त्या बिचाऱ्या पोराला खोट्या आशेवर ठेवण्यात काय पॉइंट आहे काय? करायचं. त्याला अजिबात फोन करू नकोस. तुझा फोन झाला की त्याला तुझी आठवण येत राहणार. खेळात लक्ष लागणार नाही. जवळ तो स्वतःहून तुला फोन करत नाही तवर तू अजिबात फोन करायचा नाही.